नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी, अंगणवाडी सेविकांसाठी, मदतनीस त्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे. अंगणवाडी सेविका मदतनीसांना PF भेटणार आहे आणि त्यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आल्यात. CITU संघटनेच्या प्रयत्नाला यश आलेले अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. CITUचे अध्यक्ष काय म्हटले हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. त्यांचा व्हिडिओ आपल्या समोर आला आहे. ते काय म्हटले, अंगणवाडी सेविका मदतनीसांना त्यांनी कशा पद्धतीने PF मंजूर करून दिला हे देखील आपण जाणून घेणार. त्याच्यात तत्पूर्वी बघा, हिंदुस्तान टाइममध्ये आलेली हीच न्यूज आहे आणि त्याच न्यूज संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. बघा, पुणे जिल्हा परिषदेला 9,015 अंगणवाडी सेविकांच्या PF थकबाकीपोटी 1,084 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी पुणे जिल्हा परिषदेला 9,015 कामगारांसाठी, प्रामुख्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी भविष्य निर्वाह निधीच्या थकबाकीसाठी 1,084.14 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. तारीख तुम्ही याची पाहू शकता, 6 मार्च 2026 ही न्यूज आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय हा पुण्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांसाठी घेण्यात आला आहे. बघा, एक महत्त्वपूर्ण निर्णयात प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी RPFC पुणे जिल्हा परिषदेला ZP 9,015 कामगारांसाठी, प्रामुख्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण PF म्हणतो, ती देणी म्हणून सुमारे 1,084.14 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. 2 फेब्रुवारी रोजीच्या 233 पानांचा सविस्तर आदेशात, ज्यांची प्रत ही गुरुवारी उपलब्ध झाली, म्हणजे कालच ती उपलब्ध झाली. RPFC 1 अमित वशिष्ठ यांनी असे म्हटलेले आहे की अंगणवाडी सेविका, कामगार आणि अंगणवाडी मदतनीस हे मदतनीस भविष्य निर्वाह निधी लाभांसाठी पुणे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे. या आदेशात ऑक्टोबर 1986 ते मार्च 2024 पर्यंत सुमारे 38 वर्षांचा कालावधी समाविष्ट आहे. निर्णयानुसार जिल्हा परिषदेने ZP 60 दिवसांच्या आत कामगारांचा PF खात्यात 1,084 कोटी रुपये जमा करावेत. आदेशाच्या परिशिष्ट भाग 1 मध्ये सूचीबद्ध केलेल्या कर्मचारी निहाय तपशिलांचे पालन करावे. जर रक्कम निर्धारित कालावधीत जमा केली नाही तर वसुलीची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. आदेशात पुढे असं देखील म्हटलेलं आहे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 च्या कलम 7 किंवा अंतर्गत व्याज मार्च 2024 पर्यंत आधीच मोजले गेले आहे, तर पुढील व्याज स्वतंत्रपणे वसूल केले जाईल. कायद्याच्या कलम 14 ब अंतर्गत नुकसान भरपाई आकारण्याची कार्यवाही देखील सुरू केली जाईल अशी महत्त्वाची माहिती आपल्याला समोर आलेली आहे. पुढे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 च्या परिषद 32 अंतर्गत जिल्हा परिषदेला नियुक्ती आणि कर्मचाऱ्यांच्या PF योगदानाचा वाटा दोन्ही देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आयुक्तांनी असेही स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्यांचा वाटा कामगारांच्या भविष्यातील पगारातून वसूल केला जाऊ नये किंवा मागील देयकातून वजा केला जाऊ नये अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे. हजारो अंगणवाडी कामगार, बघा इथं काय म्हटलेलं आहे. हजारो अंगणवाडी कामगार, प्रामुख्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, आशा कामगार यांच्याशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या वादानंतर हा निर्णय देण्यात आलेला आहे. EPF कायद्याच्या कलम 7 अंतर्गत कार्यवाही दरम्यान सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, ज्याला आपण CITU म्हणतो, तर बघा, CITU पुणे यांनी कामगारांचे प्रतिनिधित्व केले होते. सप्टेंबर 2024 मध्ये PF कार्यालयाने केलेल्या तपासणीनंतर ही कार्यवाही सुरू झाली. 18 सप्टेंबर 2024 च्या तपासणी अहवालानुसार PF तपासणी पथकाने 5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालयाला भेट दिली आणि इतर कंत्राटी कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत तपशील मागितला. आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने अधिकाऱ्यांनी EPF कायद्याच्या कलम 7 अंतर्गत कार्यवाही सुरू केली होती. त्यानंतर बघा, जिल्हा परिषदेने सादर केलेल्या नोंदी PF तपासणी पथकाने तपासल्या, ज्यांना 17 सप्टेंबर 2025 आणि 7 जानेवारी 2026 रोजी अहवाल सादर केले. तपासणीमध्ये असे आढळून आलेले आहे की जिल्हा परिषद नियमित कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि कंत्राटदारामार्फत नियुक्त केलेले असे कामगार अशा अनेक श्रेणींमध्ये कामगार काम करतात. नियमित कर्मचारी जनरल प्रॉव्हिडंट फंड, ज्याला आपण GPF आणि राज्य सरकारच्या पेन्शन नियमांतर्गत येतात. अहवालात पुढे असं देखील आढळून आलेले आहे की काही विभागामधील कंत्राटी कर्मचाऱ्याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेत एकात्मिक बालविकास सेवा योजना, ज्याला आपण ICDS म्हणतो, आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने
आशा कर्मचारी, अर्धवेळ परिचारिका, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश आहे, ज्यांना एकत्रित मानधन हे दिलं जाते। त्यामुळे असे कर्मचारी PF साठी प्राप्त आहेत, PF साठी म्हणजे PF भेटण्याच्या नियमांतर्गत ते बसत आहेत अशी माहिती आपल्या समोर आली आहे। त्यामुळे लवकरात लवकर आता हे पुणे जिल्ह्याचं झालं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या PF साठी मोठी तरतूद करण्यात यावी अशी देखील माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। तर CITUचे अध्यक्ष काय म्हटले आपण थोडक्यात जाणून घेऊया। PFच्या संदर्भात तुम्ही अंगणवाडी सेवकांना मोठा न्याय मिळवून देण्याचे काम केलेले आहे त्याची या संदर्भात काय माहिती सांगाल आणि हा निकाल जो आहे तो म्हणजे कायम राहील का राज्य सरकार याच्या विरोधात जाऊन तुम्ही जो मोठा प्रयत्न करून त्यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण केला तो कायम राहील का? असं आहे की पुण्याचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर अमित वशिष्ठ साहेब यांनी 2 मार्चला एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो निकाल दिला। त्याचा अर्थ असा आहे की राज्य शासन गेले अनेक वर्ष, खरं म्हणजे देशभरच सगळीच राज्य सरकार सर्व देशभर हे अंगणवाडी आशा म्हणजे हेल्थ वर्कर्स सोडाच, परंतु ते वेतनी कर्मचारी आहेत हे सुद्धा मानलं जात नव्हतं। आणि इतकंच नाही तर त्यांना जे पैसे दिले जातात तुटपुंजे ते मानधन या नावाखाली दाखवून त्यांना वेतनाचा हक्क सुद्धा नाकारला जात होता। आता त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने एक निकाल ऑलरेडी दिला आणि त्यांना मिळणारा मोबदला हे वेतन आहे आणि ते ग्रॅच्युटीला पात्र आहे, असं याच्यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने 3 वर्षापूर्वी निकाल दिला। आज महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक निकाल मिळवून घेण्यामध्ये सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन C2 हे आमच्या संघटनेला यश आलेलं आहे। ते असं की अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, अर्धवेळ परिचर आणि अनुषंगिक अशा ज्या योजना कर्मचाऱ्यांचे प्रकार आहेत ते भविष्य निर्वाह निधी म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट 1952 आणि आताचा 2020 या कायद्याअंतर्गत प्रॉव्हिडंट फंड योजनेला आणि पेन्शनला पात्र ठरवले गेलेले आहेत। आणि पुणे जिल्हा परिषदेच्या 9015 अशा कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने या वशिष्ठ साहेबांनी 1084 कोटी 13 लाख आणि 74,635 एवढे रुपये 60 दिवसामध्ये भरण्याचे आदेश भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेला दिलेले आहेत। आणि जर ते दिले नाहीत तर त्यांच्यावरती खूप मोठी फौजदारी किंवा अन्य पुढच्या कारवाया होऊ शकतात। प्रत्येक कर्मचाऱ्याला या कॅटेगरीमधल्या या ऑर्डरची कॉपी 1 महिन्याच्या आत व्यक्तिशः दिली पाहिजे अशी पण ऑर्डर केलेली आहे। त्यामुळे खूप मोठ्या तत्वाचा विजय झालेला आहे आणि ते तत्व हे की हे कर्मचारी आहेत, हे मानधनी अशा प्रकारचे सेवक नाहीत। कारण कल्पना आहे काय मानधनाला काय अर्थ आहे का? काय पूर्ण वेळ काम करते मानधन कसलं आले? तेव्हा हे तत्व याच्यातून स्थापित झाल्याने सामाजिक सुरक्षा त्यांना मिळाली पाहिजे हेही तत्व त्याच्यातून पुढे आलेलं आहे। आणि या न्यायाने हाच रेशो लावून महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा, प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका आणि त्याच्या पुढे जाऊन देशामध्ये सर्वत्र हा निकाल हा असाच्या असा लागू होण्याचा एक मार्ग मोकळा झालेला आहे। अर्थात त्याच्यासाठी कायदेशीर प्रक्रिया त्या ठिकाणी करावी लागेल। त्यामुळे हा निकाल इतका उत्कृष्ट निकाल आहे, इतका न्यायपूर्ण निकाल आहे की तो सरकारला पुढे वरती जाऊन उलटा फिरवणं सहज शक्य होणार नाही किंवा शक्यच होणार नाही याची आम्हाला खात्री आहे।